श्री संत गाडगे महाराज बाबा यांची 150वी जयंती येळेवाडी आश्रमशाळा तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी संस्थेचे संचालक शिवाजीराव महानवर सर, बापू, संस्थेचा माजी मुख्याध्यापिका सौ सुरेखाताई महानवर, देवडी कॉलेज देवडीच्या प्राध्यापिका सौ प्रतीक्षा महानवर मॅडम, युवा नेते वैभवदादा महानवर, विद्यमान मुख्याध्यापक उमेश गोरे सर, कराड पाटण शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन एम.डी. दडस सर, संतोष मगर सर, इनामदार सर, अधीक्षक तानाजी महानवर सर, जयप्रकाश काळे सर, शिक्षकेतर कर्मचारी पैलवान दत्तात्रय शिंगारे व श्रीनिवास कांबळे आणि संस्थेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे। पाटण सोसायटीचे व्हाईस चेअरमन होते दडस साहेब। उद्या त्यांच्या अध्यक्षतेखाली इथं गाडगे बाबाच्या संस्थेमध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे। त्याचप्रमाणे हे आपले तरुण पत्रकार या ठिकाणी त्यांच्यासाठी आपण जो कार्यक्रम थांबवला होता ते पत्रकारांच्यासाठी थांबवला होता। शक्यतो पत्रकार मंडळी आपल्या कार्यक्रमाला नेहमी छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आपल्याला साथ करतात। विशाल गुंजवटे असतात, हे असतात, तालुक्यातले अनेक पत्रकार आपल्याकडे येतात। काही शाळांमध्ये पत्रकार आला म्हणजे त्यांना खूप भीती वाटते आणि आपल्या शाळेमध्ये आवर्जून पत्रकार येतात। काही शाळेमध्ये पत्रकार आला की त्यांना वाटतं कशासाठी आला, काय करतोय काय नाही, काय फोटो काढतोय काय करतोय काय नाही, त्याची भीती लई मोठी आहे। परंतु या संस्थेमध्ये जिल्ह्यातून पत्रकार खास भेटण्यासाठी तुमच्यासाठी या ठिकाणी येत असतात। तसा आदर्श तुम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे, म्हणून पत्रकार या ठिकाणी येतात आणि तिथून काहीतरी ऊर्जा घेऊन जात असतात। आज तसे हे पत्रकार तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक गोरे सर, इनामदार सरांनी खूप छोट्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं। तसंच गोरे सर एवढे सुंदर बोलतात पोरांनो, तुम्हाला माहिती मी अजून बघितलं गोरे सर एवढे चांगले बोलतात। साजरी करायची म्हणजे तुम्ही जे काय गाडगे बाबांनी आतापर्यंत जे केलेलं आहे ते तुम्ही सगळं सांगितलं छानाने। गाडगे बाबा खरंच सांगतो, गाडगे बाबा देव मानत नव्हते। गाडगे बाबा हे परखड बोलत होते। आम्हाला सुद्धा थोडासा सहवास लाभलेला आहे। मी परखड बोलतो का नाही, बोलतो का नाही मुलाला, तुम्हाला बोलतो का नाही मी परखड, सगळ्यांना बोलतो का नाही मी परखड। जे पुढे दिसेल त्याप्रमाणे मी बोलत असतो। मागून बोलतो का कधी, मला सुद्धा तो संवाद थोडासा जे गाडगे बाबांच्या बरोबर मंडळी होती आणि स्पष्ट वक्ती होती त्या माणसाचा संवाद मला लाभला, म्हणून मुलांनो या ठिकाणी उभं राहिलेला आहे। त्यांनी खूप माझ्यावरती प्रेम केलं आणि मला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी तुमच्या गावामध्ये या गोरगरिबांच्या मुलांची शाळा काढा, म्हणून मी भोसले सरकार या ठिकाणी शाळा काढण्याचा प्रयत्न करीत होईल का नाही, परंतु हे छोटं युनिट सुरू करून खूप मोठं करण्याचा मला मानस आहे आणि मी ते करणार। गाडगे बाबा माझ्या पाठीशी ठामपणे आहे, लक्षात ठेवा। गाडगे बाबा आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठामपणे। मी तुम्हाला माहित असेल मी देवळात सहजासहजी देवळात कुठं जात नाही, सतोबाला जातो, पायरीवरनं जाऊन येतो। कुठल्याही देवळात मी आवर्जून आत जात नाही, आलो तर बाहेरनं पाया पडतो। माझा सुद्धा खरंच सांगतो तुम्हाला, माझा सुद्धा दगडाच्या देवावर कसलाच विश्वास नाही। माझा विश्वास कुणावर आहे, जे गाडगे बाबांनी समजलं की जिथले देवांची पूजा करा, म्हणजे जिथे जे जिवंत आहे, जे गोरगरीब आहे, जे जिवंत आहे, मग झाडं असतील, मुलं असतील, फळं असतील, जे जिवंत आहे म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे अशाची सेवा करा, असं गाडगे बाबांनी सांगितलं आणि तेच वृत्त मी स्वीकारलेलं आहे आणि त्याची तुमची सेवा करत आहोत। तुमची सेवा करीत असताना आनंद अडचणीला मला तोंड द्यावं लागतं, परंतु अशी खूप सुंदर मंडळी माझ्या समोर माझ्या बरोबर असल्यामुळं आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळं कसलीही संकट असली तरी ते दूर होऊन जातात आणि गाडगे बाबा त्याचं निवारण करीत असतात। मुलांनो
असे भले भले मोठे पत्रकार आपले भले भले मोठे संस्थापक आहेत, कितीतरी मोठे संस्थापक आहेत. तुम्हाला माहित आहे, तुम्ही बिजवडीला जाता, बिजवडीच्या अलीकडे जी शाळा आहे तिथं 400-500 मुलं आहेत. किती आहेत? 500 मुलं आहेत. 500